समाज विकास संस्था उमरगा जिल्हा धाराशिव। विजया भूमिपुत्र वाघ आणि भूमिपुत्र वाघ या दाम्पत्याने आणि सोबत कैक शेकडो स्वयंसेवक, ग्राम सावित्री, ग्राम ज्योतिबा, मानधन सेवी कार्यकर्ते, स्वयंसेवक यांच्या सर्वांच्या परिश्रमातून, सहभागातून सजीमन जोसेफ असतील, सिस्टर लिव्ही असतील, तोडकर अण्णा असतील, भाबे साहेब असतील, मुपी साहेब असतील, मुपीड साहेब असतील, मधुकर धस असेल, किती जणांची नावं घेऊ। हजारो कार्यकर्ते, विविध एजन्सीचे मित्र, या सर्वांच्या दायित्वातून आणि आम्ही दिलेल्या विश्वासातून ही समाज विकास संस्थेची वास्तू या ठिकाणी उभी आहे। ज्या पुरुषाच्या पाठीशी सदैव तत्पर असते, पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, अशी एखादी स्त्री पाठीशी उभी राहिल्यास म्हणे पुरुषांचं आयुष्य बदलून जातं। तसंच आमच्या आयुष्यामध्ये झालं। समाज विकास संस्थेला हे अवॉर्ड मिळालेले आहेत। आमचे वंदनीय आदरणीय गुरुजींचा फोटो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये लावलेला आहे। रोज आठवण येते एका गुरुजींची आणि रोज आठवण येते मधुकर धस यांची। एक मित्र असावा पाठीशी आणि एक ऊर्जा स्रोत असावी पाठीशी। त्यांचं नाव आहे विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर। हे माझे गुरुजी आहेत आणि सोबत मिळालेले सर्व अवॉर्ड सौभाग्यवती शिवमती विजया भूमिपुत्र वाघ आणि आम्ही भूमिपुत्र वाघ, दोघांना सन्मानित केलं लोकांनी, बहुमानित केलं लोकांनी, पुरस्कृत केलं लोकांनी। लोकांनी काय नाही दिलं, माणूस म्हणून समाजामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य लोकांनी दिलं। मधुकर बिबे ह्या मित्राबद्दल नक्की सांगायला लागेल। मधुकर धस यांच्या निधनानंतर ह्या माणसाने स्वतःचा समर्पण केलं। असा बी एक मित्र त्यांनी आम्हाला सन्मानित केलं होतं पुणे ठिकाणी। आनंद वाटतो। पत्नी अशी असावी जी 24 तास सुखात दुखात बरोबर होती। कौतुक तर होतच होतं सगळ्यांचं, परंतु सामाजिक बदलासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं त्यांचं लोकांनी कौतुक केलं, शाबासकीची थाप पाठीवरती दिली, सन्मान केला। हे आमच्या सौभाग्यवती, हे आमचे चिरंजीव निखिल वाघ। वयाच्या 27व्या वर्षी पहिला पुरस्कार त्यांना लातूर जिल्ह्यात मिळाला। कौतुक वाटते लेकरांचं। अनेक पुरस्कारांनी आम्ही सन्मानित झालो आहोत, आम्ही धन्य झालो आहोत। दाखवण्याचा महत्त्वाचा भाग नक्कीच आमच्या अभिमानाचा आहे, आमच्या कर्तृत्ववानाचा आहे। आम्ही केलेल्या तपश्चर्याचं हे फळ आहे आणि असं मिळालेलं समाजाकडूनचं फळ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा धर्म आहे। कारण विचारातून, कार्यातून माणसांच्या मनाची बांधणी होत असते। म्हणून केलेलं दान हे समाजाला सांगण्याची गरज आहे, केलेलं कार्य समाजाला सांगण्याची गरज आहे।
तेव्हाच समाजाची निर्मिती होत असते. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू देऊ नये, ही धर्मातल्या दांभिकाने सांगितलेली जी गोष्ट आहे ना, ती मला योग्य वाटत नाही. उजव्या हाताने केलेलं कार्य डाव्या हाताला कळू देत आणि दोन्ही हाताने केलेलं कार्य जगातल्या दोन्ही हातांना कळू देत. कारण धर्म आणि दान आणि विचारदान हे शिकवायचं असतं समाजाला, आणि समाजाने शिकून घेतलं तर इतर समाजाची निर्मिती होत असते. हे सहज आणि सोपी गोष्ट नाही मित्रांनो. म्हणून दान केलेलं लाखो लोकांना कळू देत, त्यातून विचारदान, धम्मदान, अन्नदान, रक्तदान आणि धनदानाचा महोत्सव झाल्याशिवाय उपेक्षितांना मदत होणार नाही. म्हणून आम्ही जाणून बुजून ही क्लिप आपल्या समोर ठेवतो आहे. भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था, महाराष्ट्र लोक विकास मंच. नमस्कार.